माझी एक मैत्रीण आहे, तिच्या थ्रू मला इरा पब्लिकेशन बद्दल कळालं हम्म. आणि तो प्रवास माझा इतका छान होता की मी म्हणाल त्यांनी मला रेड कार्पेट टाकलं सर. बर. माझ्यासाठी तर ही प्रोसेस पूर्ण नवीन होती आणि मी म्हणलं सर की तुम्ही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट जेव्हा करताना तर तुम्हाला युनिव्हर्स पण मदत करतो. True. आणि मला तोच एक्सपिरियन्स आला. माझी एक इच्छा होती की मी फिमेल आहे, माझी डॉक्टर फिमेल होती आणि ज्या ह्या प्रोसेसमध्ये जिने मला मदत केली ती मैत्रीण आहे माझी. तर ह्या प्रकाशन हाऊस सुद्धा एक फिमेलच हँडल करणारी असावी. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते सगळं इतकं जुळून आलं खूप छान पद्धतीने. अमृता जी आहेत, अमृता तांदळे जी आहेत आणि त्यांनी खूप छान हेल्प केली सर. म्हणजे जसं माझं पुस्तकाचं नाव इंग्लिशमध्ये आहे, बरोबर, ते तसंच आम्ही ठेवलं. इव्हन मला बोली भाषेत ते पुस्तक पाहिजे होतं, तिथे मी खूप ठामच होते की मला त्यात चेंज करायचं नाहीये. तर त्यांनी सगळ्या गोष्टी त्या मान्य केल्या आणि ती प्रोसेस खूप इझी झाली. काय होतं ना सर की मला असं वाटतं की आपलं पुस्तक बेस्ट नाहीये. असे खूप सारे साहित्यिक आहेत जी गावो खेड्यांमध्ये आहेत, त्यांचं साहित्य याच्यापेक्षा खूप दर्जेदार आहे, पण त्यांना प्रकाशन हाऊस चांगले मिळत नाही. आपण फक्त राईट टायमिंगला राईट ठिकाणी होतो आणि याला आपला सपोर्ट खूप छान मिळाला. म्हणून ब्युटी ऑफ लाईफ खूप चांगल्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचली.